कसे आहात मित्रांनो? आज आपण ऐकणार आहोत एक खूपच जादुई, रंगीबेरंगी आणि मनाला भावणारी गोष्ट, जिथे एक छोटी मुलगी तिची जिज्ञासा आणि इंद्रधनुष्याचा जादुई पूल आपल्याला शिकवणार आहेत मैत्री, आनंद आणि एकमेकांवर प्रेम करण्याची शक्ती. तुम्ही तयार आहात ना? तर चला मग डोळे मिटा आणि कल्पनांच्या जादूच्या दुनियेत प्रवेश करा, कारण गोष्ट सुरू होते इंद्रधनुष्याचा जादुई पूल. एकेकाळी एका सुंदरशा गावात आर्या नावाची एक छोटी, ऊर्जावान, खूपच जिज्ञासू मुलगी राहायची. आर्याला जगातली प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची होती. झाडं कशी वाढतात, ढग पांढरेच का असतात, पावसात इंद्रधनुष्य का दिसतं. पण गावातल्या सगळ्यांना वाटायचं की आर्या खूप प्रश्न विचारते, म्हणजे ती खूप खट्याळ आहे, आणि त्यामुळे कोणीही तिच्यासोबत खेळायला तयार नसायचा. आर्या थोडी उदास व्हायची, पण तिची जिज्ञासा मात्र कधीच कमी होत नसे. एके दिवशी जोरात पाऊस आला आणि लगेच आकाशात एक सुंदरसं इंद्रधनुष्य दिसलं. आर्याच्या डोळ्यात चमक आली. हे इंद्रधनुष्य जवळून कसं दिसत असेल? त्याच्यात शेवट कुठे असेल? काहीतरी जादू असेल का? असं विचारत विचारत आर्या पावसाचे थेंब टाळत गावाच्या बाहेरच्या टेकडीवर गेली. आणि काय आश्चर्य! टेकड्यांच्या टोकावर इंद्रधनुष्याचा एक चमचमणारा रंगाचा पूल दिसत होता. आर्याने न चुकता पाऊल त्या पुलावर ठेवलं आणि क्षणातच ती एका नवीन जगात पोचली. ते जग अविश्वसनीय होतं. सोन्याची झाडं, गुलाबी ढग, रंग बदलणारी नदी आणि तिथे राहणाऱ्या छोट्या छोट्या रंगपऱ्या, पिवळी, हिरवी, जांभळी. हिरवी परी म्हणाली, आर्या, तू तर खूपच धाडसी आहेस. फक्त धैर्यशील आणि जिज्ञासू मुलंच इथे पोहोचू शकतात. आर्या हसली. मी काही विशेष आहे का? पिवळी परी म्हणाली, होय, प्रश्न विचारणारी मुलंच जग सुंदर करतात. तुझ्यासारख्या मुलांमुळेच तर शोध लागतात, ज्ञान वाढतं आणि नवनवीन गोष्टी घडतात. आर्याचे डोळे पाणावले, कारण पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या जिज्ञासू स्वभावाची स्तुती केली होती. तेवढ्यात इंद्रधनुष्यावरती प्रकाशरेषा कमी व्हायला लागल्या. जांभळी परी चिंतेत म्हणाली, आपल्या जगाची चमक कमी होत आहे. इंद्रधनुष्याची ताकद हरवत आहे. आर्या म्हणाली, तुम्ही मला सांगा ना, मी काही मदत करू शकते का? निळी परी उत्तरली, हा पूल तेव्हाच तेजस्वी राहतो जेव्हा पृथ्वीवरची मुलं आनंदी, हसमुख आणि एकमेकांना मदत करणारी असतात. पण आजकालची मुलं जास्त भांडतात, एकमेकांना दुखावतात, रागराग करतात. आर्याने विचार केला आणि म्हणाली, मी माझ्या गावात बदल आणणार. मी मित्र बनवणार, इतरांना मदतही करणार आणि सगळ्यांना एकत्र खेळायला लावणार. असं म्हणून आर्या परत आली. दुसऱ्या दिवशी ती सर्व मुलांकडे गेली. त्यांना खेळात सामील करून घेतलं, मदत केली, शेअरिंग शिकवलं. त्यांच्यासोबत धावली, हसली, गोष्टी सांगितल्या. थोड्या दिवसातच गावातलं वातावरण बदललं. भांडणं कमी झाली. मुलं एकत्र हसून खेळू लागली. आणि एक दिवस ढग हटले आणि आकाशातलं इंद्रधनुष्य आता तर पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी दिसलं. आर्या हसली, कारण तिच्या मैत्रीमुळे संपूर्ण जग रंगीबेरंगी झालं होतं. तर मुलांनो, आर्याने जसं केलं तसं आपणही करू शकतो. कुणी वेगळं दिसलं, वेगळे प्रश्न विचारले आणि जास्त प्रश्न विचारले तर त्याला दूर ढकलू नका. त्याच्याशी मैत्री करा, कारण प्रत्येक मुलामध्ये काहीतरी खास चमक असते. तर चला मग, आपणही हसू, मदत करू, सगळे एकत्र मिळून खेळू आणि आपल्या जगाला रंगीबेरंगी इंद्रधनुष्या एवढं सुंदर बनवू. आवडली ना गोष्ट? मग लाईक करा, शेअर करा आणि अशाच जादुई गोष्टींसाठी आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि
स्वप्नांच्या दुनियेत उंच उंच उडत राहा.